नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठलं टॉपिक आहे. तर बऱ्याचशा अशा कमेंट होत आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. तर आपण त्यावरच आज बोलणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि राहिला मुद्दा आपला आता, आम्हाला कमेंट होती का तुमचं लव्ह मॅरेज झाले का अरेंज मॅरेज. तर हे प्रज्ञा सांगणार आज. सांगा, काय लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? अरेंज आहे. अरेंज मॅरेज आहे. तर असं म्हणजे आमच्या राहण्यावरून किंवा बाकीच्या काही गोष्टींवरून लोकांना वाटतं की आमचा लव्ह मॅरेज झालंय, पण असं काही नाहीये. आमचं अरेंज मॅरेजच आहे. आणि लग्न होऊन आमचं 1 किंवा दीड वर्ष झाला असेल. आणि अरेंज मॅरेजच आहे. तर असं आम्हाला एक कमेंट आली होती काल परवा. तर म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवावा त्या गोष्टीवरती आणि सांगावं की काय आहे म्हणून ते. तर तुम्हाला आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगणार की आमचं अरेंज मॅरेज झालंय. आणि लव्ह मॅरेजपेक्षा मला तर कधी कधी वाटतं अरेंज मॅरेज बेटर आहे. तर कसं असतं माहिती आहे का, लव्ह मॅरेज म्हणजे खूप अवघड असते. मग मला सांगायचं नाहीये किंवा मी आपल्याला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये. पण मी फक्त एवढंच सांगणार की लव्ह मॅरेजपेक्षा अरेंज मॅरेज बेस्ट आहे. आणि लव्ह मॅरेज करण्यापेक्षा अरेंज मॅरेज करा. अरेंज मॅरेज झाल्यानंतर पण लव्ह होऊ शकतो, असं काही नसतं. पण होता होईल तोवर तुम्ही अरेंज मॅरेज करा, कारण घरच्यांची पसंत चांगलीच असते आपल्यासाठी. आणि आपण जे चॉईस करतो ते पण चांगलं असतं. पण पुढे चालून त्या गोष्टीचं काय होतं माहिती आहे काय, की आपण जर आपल्या पसंतीने केलं तर घरचे पुढे चालून लक्ष देत नाही आपल्या याच्यामध्ये. बाबा जा, तू केलंय ना, तूच बघत बस. आणि जर घरच्यांच्या पसंतीने केलं ना, तर घरची लोक आपल्याला सपोर्ट करतात की हा बाबा, अरे आमचं काही आमचीच चुकी होती, किंवा आम्हीच आमच्यामुळेच झाला असेल, किंवा आम्हीच तुला हे करायला पाहिजे होतं. तर कधीही लग्न करताना तुम्ही म्हणजे घरच्यांचा सल्ला घ्या. घरच्यांना पण सांगा काय करायचं काय नाही. आणि जे घरचे करतील तेच तुम्ही करा, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला पुढच्या फ्युचरमध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. त्रास झाला तरी ती लोक, घरची लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहणार. तर त्यामुळे मी एकच सांगणार की लव्ह मॅरेज. आणि जर पर्यायच नसेल तर तुम्ही लव्ह मॅरेज पण करू शकता. पण काहीच म्हणजे 90% जर आपण बघायला गेलं तर लव्ह मॅरेज सक्सेस होत नाही, आपल्याला माहिती आहे. 10%च ते कुठेतरी जाऊन होतं. तर मध्ये कधीही कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, किंवा आला तर कसं असतं माहिती आहे का, सगळ्यांच्या नात्यामध्ये, सगळ्यांच्या रिलेशनशिपमध्ये थोडंसं भांडणं झगडे होत असतात. पण ती गोष्ट म्हणजे नवीन असताना होतं. त्या गोष्टीला जर समजा लग्न होऊन जर 4-5 वर्ष 10 वर्ष झाली तर कुठल्याही गोष्टीला भांडण झगडे होत नाहीत, कारण सगळ्या एकमेकांना समजून घेतलेलं असतं आपण. आणि नवीन नवीन लग्न झाल्या झाल्या थोडा प्रॉब्लेम होतो, कारण सगळं नवीन असतं. म्हणजे मुलासाठी पण नवीन असतं, मुलगीसाठी पण नवीन असतं. तर थोडाफार गैरसमज होतो. आणि थोडं फारच असतं सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे मी तर सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही लव्ह मॅरेज म्हणजे करू नका. किंवा असं माझा विरोध नाही कुठल्या गोष्टीला, पण मी सांगणार एवढंच की अरेंज मॅरेज करा, म्हणजे जेणेकरून घरचे आपल्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतील आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सहमतीने होतील. तर एवढंच बोलेल मी. बाकी तुला काय बोलायचं आहे का आणखी? लव्ह मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज ही बेटर राहते, कारण कसं असते ना, ते अरेंज मॅरेज मध्ये पण लव्ह करू शकता. लव्ह मॅरेज झाल्यावर पण ते सक्सेस म्हणजे होत नाही. आपण अरेंज मॅरेज करतो ना, अरेंज मॅरेज झाल्यानंतर लव पण होऊ शकतो, म्हणजे प्रेम पण होऊ शकतं. प्लस म्हणजे सगळ्या गोष्टी लव अरेंज एकत्र होतं. त्यामुळे असं नाही का आपण लवच केलं पाहिजे त्याच्यानंतर लग्न करू, असं काही नसतं. तुम्ही अरेंज मॅरेज करा, त्याच्यानंतर प्रेम होतं, प्रेम वाढतं. तर हेच ती बोलती आहे. आणखी काय वाटतं तुला? तुझा एक्सपिरियन्स काय आहे लग्न झाल्यापासून? अरेंज मॅरेज ही बेटर. तुला म्हणजे नवीन लग्न झाल्या झाल्या खूप अडचणी आल्या असतील. खूप अडचणी आल्या. आमचे नवीन लग्न झालं होतं तेव्हा खूप आणि अडचणी हा आल्या. मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं राहून गेलं, आमची पण खूप झगडे झाले. जे आहे ते रिअल आहे, असं कुठलीही गोष्ट फेक नाहीये. काही काही युट्यूब क्रिएटर आहेत की ते
जेणेकरून स्क्रिप्टेड किंवा स्क्रिप्ट तयार करून बोलतात. आणि आम्ही असं आहे ना, आमचं जे रिअल आहे तेच सांगणार, आम्हाला कुठल्याही गोष्टीचं हे नाहीये. आणि माझं असं आहे ना, मी जे आहे तेच बोलणार, कुठलीही गोष्ट बाहेरची आणून टाकणार बोलणार ते नाही. आमचे पण खूप झगडे झाले खूप. पण मग आम्हाला माहिती होतं का थोडं नवीन नवीन असल्यामुळे झगडे होतातच. त्याच्यानंतर आम्ही एकमेकांना समजून घेतलं. आणि व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो का जी लोक व्हिडिओ बघतात त्यांना पण काहीतरी लोकांना माहिती असेल का आमचे झगडे झाले होते म्हणून. आणि कसं असतं माहितीये का, झगडे झाल्यानंतर कुणाला चांगलं होतं कुणाला वाईट मला होतं. वाईट होते. तर याच्यामध्ये फक्त आम्हा दोघांना त्रास व्हायचा. आणि बाकीची लोक तर कुणी पण वाईटच सांगणार, कारण त्यांना कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. तर त्यामुळे मी एकच बोलतो की भांडण झगडे करून काही होत नाहीये. आणि भांडण झगडे झाल्यानंतर पण कुणी आपल्याला त्याच्यातून तोड काढत नाही किंवा कोणी समजून सांगत नाही. समजून सांगणारे फक्त आपले आई वडील असतात. आणि समजून घेणारा जर आपला लाईफ पार्टनर चांगला असेल, समजूतदार असेल, तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे प्रॉब्लेम नाही किंवा प्रॉब्लेम येत नाही. तर मी एवढंच सांगेल, भांडण झगडे होत राहतात, एवढं काही नसतं. आणि आणखी काय प्रॉब्लेम आला तुला परत? जे खूप लोक असं सांगत होते, फक्त झगडं झाले तरी पण असं सांगत नाही होते की हे असं आला तसं. फक्त ती आग लावायचं काम करत होते, म्हणजे आणखी झगडा कशी वाढेल हे बघत होते. कधी असं सांगत नाही की हे नको करू, याने झगडा खतम होईल. त्याच्यामध्ये आणखी सांगायचे हे असं कर ते तसं कर, आणखी झगडा वाढतो. आणि राहिलं म्हणजे तिला बोलायचं असं आहे की काही लोक समजून सांगतच नाही, त्यांना खरंच खूप आनंद होतो. आणि माझा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला, माझ्यासोबत अशा गोष्टी घडल्या, तिच्यासोबत पण त्या झाल्या. कारण ती गेल्यानंतर ती गेली तिच्या मम्मीच्या घरी, पण तिथे गेल्यानंतर पण कोणी समजून सांगायला नव्हतं का ह्या गोष्टी ठीक आहे होतात, चालूच राहतात. लोक असे होतात की अरे नाही नाही तू करायलाच नाही पाहिजे होतं, नाही नाही तू करायलाच नाही पाहिजे होतं. पण तिला एक दिवस रिअलाइज झालं की नाही, आपण तर आपला नवरा चांगला असताना आपण कशाला लोकांचं ऐकायचं. म्हणजे जेणेकरून तिला समजून सांगणार कोणी नव्हतं. आणि मला पण माझ्या घरच्यांनी तर कधी म्हटलं नाही, मला पण बाहेरची लोक अरे जाऊ दे गेली का जाऊ दे असं नसतं. पण मी कधी त्या गोष्टीला विचार केला नाही का गेली तर जाऊ दे म्हणून. कारण मला माहिती आहे लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचा एकमेकांमध्ये जीव अडकतो. आणि तर त्याच्यासाठी मी कुठल्याही गोष्टीचं हे करत नाही. आणि मी तिला असं काही नाही की विनाकारण कुठल्या गोष्टीसाठी त्रास दिला असेल. ती तू खुश आहेस का माझ्यासोबत? हो. तर ती म्हणजे तिला कुठल्या गोष्टीचं टेन्शनच नाही तर ती खुश राहणार ना. बाकीच्या लोकांना म्हणजे ते लोक सांगत होते तिला की तू करायलाच नाही पाहिजे होतं, तू का केलं, तू असंच केलं तसंच केलं. असंच केलं. त्या गोष्टी सांगून काही नसतं. आता ती समजदार आहे थोडीशी, बा ती समजून घेते म्हणून सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. नाहीतर ती पण गरम मी पण गरम, त्यामुळे कुठलीही गोष्ट पुढे जात नाही. ती तिथे थांबते आणि त्या गोष्टीचा खूप त्याच्यामध्ये बदल होतो. आणि काही पण होऊ शकतं. त्यामुळे मी तर एकच सांगेल की बाबा लव्ह मॅरेज करू नका. लव्ह मॅरेज पेक्षा अरेंज मॅरेज खूप बेस्ट आहे. आणि लव्ह मॅरेज वाल्यांचं कसं असतं, जोवर लव्ह आहे तोवरच ते त्यांना एकमेकांना सगळं चांगलं वाटतं. लग्न एकदा का होण्याच्या आधीच लग्न झाल्यानंतर लग्न व्हायच्या अगोदरच सगळं व्यवस्थित वाटतं. लग्न झाल्यानंतर खूप गोष्टी बिघडतात त्यांच्यामुळे. बिघडतात. कारण त्यांचं अगोदरचं पण सोबतच असतात, लग्न झाल्यावर पण सोबतच असतात. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा कंटाळा येतो किंवा कुठलीही गोष्ट व्यवस्थित राहत नाही त्यांच्यामध्ये. आणि अरेंज मॅरेज वाल्याचं कसं असतं की आपण काय बोलतात ना त्याला, आपण सोबत नाही राहत म्हणजे आपल्यासाठी नवीन असतं सगळं. ती पण आपल्यासाठी नवीन असते, आपण नवीन असतो, अनोळखी असतो. त्या गोष्टी खूप मॅटर करतात याच्यामध्ये. तर मी ते एवढंच सांगेल. आणि सांगेल की बाबा तुम्ही अरेंज मॅरेजच करा. आणि एवढं सांगून मी आपला व्हिडिओचे एंड करूया. तुम्हाला म्हणजे फक्त मी एवढं सांगण्यासाठी आमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे म्हणून हा व्हिडिओ शूट केला आम्ही. आणि तर ते तुम्हाला आता माहिती पडलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून की आमचं अरेंज की आमचं मॅरेज. अरेंज मॅरेज झालंय. पण आम्ही एकमेकांना खूप जीव लावलाय, म्हणजे अरेंज प्लस लव्ह असं आमचं आहे. तर आम्हाला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. कधीतरी छोटी मोठी भांडणं होतात आणि ती व्हायलाच पाहिजे. ज्या रिलेशनशिपमध्ये ज्या नात्यामध्ये भांडणं नाहीत किंवा नातं नाही असं बोलतात. तर ठीक आहे, तुम्हाला समजलंच असेल. बस एवढंच बोलायचं होतं. आणि चालेल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटूया. नवीन व्हिडिओ आपण शूट करून परत टाकूया. तर व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा.